उन्हाळा म्हटलं की भाज्यांचं प्रमाण खूप कमी होतं. अशा टायमिंगला काय बनवायचं हा प्रश्न पडतो. तर ही स्पेशल रेसिपी तुमच्या सर्वांसाठी बरं का. आज मी बनवते सावजी डाळ कांदा थोडासा वेगळ्या पद्धतीने. कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकून घेतली, खडा मसाला टाकला, त्यामध्ये आपण दालचिनी, लवंग आणि तेजपत्ता घेतलाय. नंतर कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. नंतर ठेचलेलं आलं लसूण टाकायचे. टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर घरगुती मसाले टाकून तेल सुटेपर्यंत सगळं एकत्र परतून घेतलं. नंतर मी 4 ते 5 तास चणा डाळ भिजत ठेवली होती, ती टाकून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आणि याला एक वाफ आणायची आहे. त्यानंतर मी यामध्ये हिरवी गार कोथिंबीर टाकून घेतली आहे, पुन्हा परतून घेतलं आहे. यामध्ये आता आपण गरम पाणी टाकणार आहोत. 15 ते 20 मिनिटासाठी आपण ही भाजी शिजत ठेवणार आहोत मंद आचेवरती. मस्त आपली गरमागरम भाजी तयार झाली आहे, म्हणजे सावजी डाळ कांदा तयार झाला आहे. चला या गरमागरम खायला आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.